आजकाल खूप मोठ्या प्रमाणामध्ये थायरॉईडचं प्रमाण वाढत आहे आणि विशेषतः महिलांमध्ये हे प्रमाण खूप जास्त आहे. मग थायरॉईड म्हणजे काय? तर आपल्या घशामध्ये किंवा गळ्यामध्ये ज्या काही छोट्याशा ग्रंथी असतात, त्या ग्रंथी हार्मोन्स संतुलित करत असतात आणि मग ते हार्मोन्स संतुलन करत असताना त्या ग्रंथीमध्ये जर काही बिघाड झाली, तर त्यामुळं हार्मोन्स जर जास्त प्रमाणात तयार होत असतील किंवा हार्मोन्स कमी प्रमाणामध्ये तयार करत असतील, तर त्यावेळेस देखील आपल्याला थायरॉईड हा आजार होत असतो. म्हणून या छोट्याशा ग्रंथी आहेत, परंतु त्यांचं कार्य हे खूप मोठं. आपल्या शरीराचं कार्य सुरळीत पार पाडण्यासाठी या थायरॉईड ग्रंथी अतिशय महत्त्वाच्या आहेत. कारण ते हार्मोन संतुलन केल्यामुळं आपल्या शरीराचं सर्व कार्य हे व्यवस्थित पार पडत असतं. या थायरॉईड ग्रंथीमध्ये काही बिघाड झाल्यामुळं हार्मोन संतुलन व्यवस्थित नसेल, ते बिघडलेलं असेल, तर आपल्याला वेगवेगळ्या आजाराचा सामना करावा लागतो. मग त्यामध्ये आपले डोळे बाहेर आल्यासारखे दिसतात, शरीरावर सूज येते, आपल्या पचनक्रियेमध्ये बिघाड होते, आपलं वजन कमी किंवा जास्त होतं, अंगावरती सूज यायला लागते. एवढंच नाही तर प्रेग्नंट राहण्यासाठी सुद्धा महिलांना अडचण येत असते. म्हणून अशा या थायरॉईडचं योग्य वेळी निदान करून त्यावर औषधोपचार करणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. ज्यांचं पोट साफ होत नसेल, पचनाच्या तक्रारी असतील, अपचन होत असेल किंवा केसांच्या समस्या असतील, केस गळत असतील, ते पातळ होत असतील किंवा काही ताणतणाव वाटत असेल किंवा चिडचिडेपणा असेल किंवा आणखीन जे काही तुमच्या हृदयाची गती सामान्य नसेल, अशी जर समस्या तुम्हाला वाटत असतील, अशी लक्षणं तुमच्यामध्ये असतील, तर मग तुम्ही थायरॉईडची टेस्ट करून घेणं आवश्यक असतं. थायरॉईड स्टिम्युलेटिंग हार्मोन, त्यानंतर T3, त्याला आपण ट्रायआयडोथायरॉन असं म्हणतो, आणि T4 म्हणजे थायरॉक्सिन. अशा प्रकारच्या वेगवेगळ्या चाचण्या डॉक्टर करत असतात आणि मग त्या चाचण्यामधून रक्ताची तपासणी झाल्यानंतर जर तुम्हाला थायरॉईड आहे असं डायग्नोसिस झालं, असं निदान जर झालं, तर मग मात्र तुम्हाला लगेच त्यावर औषधोपचार करणं गरजेचं. आता आपण थायरॉईड होण्याची कारणं जाणून घेऊया. आपल्याला थायरॉईड का होतो? तर आपल्या शरीरामध्ये आयोडीनची कमतरता असणं किंवा आनुवंशिकता, आपल्या घरामध्ये कोणाला तरी थायरॉईड होता किंवा आहे, अशा पद्धतीने आनुवंशिकसुद्धा थायरॉईड तुम्हाला होऊ शकतो. किंवा चुकीचा आहार घेणं आणि व्यायामाचा अभाव असणं, म्हणजे आळसी लाईफस्टाईल, लेझी लाईफस्टाईल जगणं, आळशी जीवन जगणं, यामुळे आपल्याला थायरॉईड होत असतो. मग या थायरॉईडची लक्षणं काय आहेत? आपण थायरॉईड झाला हे कसं ओळखायचं? तर त्याची काही लक्षणंसुद्धा आहेत. मग आपल्यामध्ये ती लक्षणं दिसून येतात. मग त्यासाठी सतत थकवा येणे, अशक्त असल्यासारखं वाटणे, वजन वाढणे, केसाच्या समस्या म्हणजे केस गळती होणे किंवा त्या ठिकाणी केस गळणे, आपली त्वचा जी असते ही कोरडी पडणे, नंतर मासिक पाळी वेळेवर न येणे, त्यानंतर आपले हातपाय सुजणे, थंड वातावरण आपल्याला सहन न होणे, तसंच नैराश्य म्हणजे एकदम नाराज असल्यासारखे किंवा उदास असल्यासारखं होणं आणि त्यांना झोप न येणे म्हणजे निद्रानाश, अशा प्रकारचे त्यांना लक्षणं दिसून येतात. आणि मग अशी लक्षणं जर असतील तर लगेच काय करायला पाहिजे? त्यांनी त्यावर तात्काळ सांगितलेल्या टेस्ट करून थायरॉईडचं निदान केलं पाहिजे. थायरॉईडवर काय उपाय करायचा आता आपण पाहूया. तर त्यासाठी कोणत्याही डॉक्टराच्या सल्ल्याने औषधोपचार घेणं हे एक महत्त्वाचं आहे. त्यानंतर आपल्या आहारामध्ये आयोडीनचं प्रमाण हे व्यवस्थित असणं,
त्यानंतर आहारामध्ये हिरव्या पालेभाज्या, फळे, सुकामेवा, त्यामध्ये अक्रोड जे असतं ते 4 अक्रोड तुम्ही रात्री भिजू घालायचे आणि सकाळी ते खाऊन ते पाणी पिऊन टाकायचं. हे जरी केलं तरी तुम्हाला थायरॉईडमध्ये त्याची खूप मदत होईल. आता आपला प्रभावी उपचार आपण लगेचच पाहूया आणि त्या उपचारानंतर तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी, कोणकोणत्या वस्तू, कोणकोणते पदार्थ हे तुम्हाला यामध्ये महत्त्वाचे ठरतील, त्याची तुम्हाला मदत मिळेल हे पण आपण जाणून घेऊया. काही मुद्रा आहे, ती मुद्रा तुम्ही केल्यानंतर तुमचा थायरॉईड हा निघून जाणार आहे. ती मुद्रासुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर व्हिडिओ जास्त लांब होतोय, परंतु ही सर्व माहिती असणं अत्यंत गरजेचं होतं आणि म्हणून डिटेल्समध्ये ही सर्व माहिती मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेली आहे. चला, तुमचा अधिक वेळ न घेता आता आपण जे उपाय आहेत त्या उपायाला सुरुवात करूया. व्हिडिओ आवडल्यानंतर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा. तुम्ही जर चॅनल सबस्क्राईब केलेलं असेल तर तुमचं मनापासून स्वागत, परंतु तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि गरजूवंतापर्यंत शेअर करा. चला तर मग करूया उपायाला सुरुवात. थायरॉईडमध्ये आपण कोणते पदार्थ खावेत, कोणती फळं खावीत, कोणते सुके मेवे खावेत याबद्दल पण आपण सविस्तर जाणून घेऊया. तर मासे, दूध, अंडी, चिकन अशा प्रकारचे जे काही अन्नपदार्थ आहेत हे तुमच्या आहारामध्ये त्याचा समावेश असला पाहिजे. तुम्ही जर शाकाहारी असाल तर त्यासाठी तुम्हाला मग मशरूम, सुक्यामेव्यामध्ये बादाम, डेअरी उत्पादनातील जे काही पदार्थ असतात, फळामध्ये केळी, संत्रा, डाळिंब, किवी आणि अंगूर हे पण तुमच्या आहारामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही घेतलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुमचं मीठ तुम्ही बदललं पाहिजे. मग मीठ कोणतं खायचं आहे तर सैंधव मीठ. हे सैंधव मीठ तुमच्या आहारामध्ये त्याचा वापर करा. कारण आपल्याला थायरॉईड का होतो तर आयोडीनच्या कमतरतेमुळे थायरॉईड होत असतो. तसेच व्हिटॅमिन B2, B3 आणि B6 यांच्या अभावामुळे देखील आपल्याला थायरॉईड होत असतो. त्यासाठी आपल्याला कोथिंबीर लागणार आहे. ती कोथिंबीर आणायची, स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून काढायची आणि तिला वाटून किंवा कुटून तिची चटणी तयार करायची. मग ती किती चटणी तयार झाली पाहिजे तर वाटल्यानंतर 1 चमचाभर ती चटणी तयार झाली पाहिजे. त्यामध्ये मीठ, तिखट वगैरे काही टाकायचं नाही, फक्त त्या पानांची चटणी करायची. ती 1 चमचाभर 1 ग्लास पाण्यामध्ये तिला टाकायचं आहे, उकळायचं आहे आणि त्या 1 ग्लास पाण्याचं अर्धा ग्लास पाणी राहिलं पाहिजे आणि नंतर थंड झाल्यानंतर ते पिऊन टाकायचं आहे. असं जर तुम्ही सकाळी जरी केलं तरी काही अडचण नाही, फक्त सकाळी 1 वेळेस करायचं आहे. असा उपाय तुम्ही 3 महिने करायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला 3 महिन्यानंतर पुन्हा तुमची टेस्ट करून घ्यायची की आपला थायरॉईड किती कमी झालेला आहे. त्याचबरोबर जर तुम्हाला कोथिंबीर मिळाली नाही तर आपल्या घरामध्ये सुके धने असतात, ते धने घ्यायचे, त्याला बारीक ग्राइंड करायचं. जास्त बारीक करण्याची गरज नाही. ते 1 चमचा तुम्ही सकाळी 1 ग्लास पाण्यामध्ये जर टाकलं आणि त्याला उकळून अर्धं करायचं आहे किंवा 1 कप पाण्यामध्ये टाकायचे 1 चमचाभर आणि त्याला उकळून अर्धा कप पाणी करायचं आहे आणि ते पाणी जरी तुम्ही सकाळ संध्याकाळ सेवन केलं तर तुमचा थायरॉईड हा 3 महिन्यामध्ये निघून जातो. सरासरी तुमच्या थायरॉईडला फरक पडण्यासाठी 6 ते 12 हप्त्यापर्यंत वेळ लागू शकतो. म्हणून तुम्ही कंटिन्यू करा, प्राणायाम करा, योगा करा, मुद्रा करा आणि तुमचं जे आळशी जीवन आहे तुमचा आळस झटकून टाका. तुम्ही ज्यावेळेस प्रयत्न कराल, व्यायाम कराल, प्राणायाम कराल, सूर्यनमस्कार कराल त्यावेळेस तुमचा थायरॉईड ऑटोमॅटिकली हळूहळू कमी होत जाईल. आणखीन एक पदार्थ तुम्ही रोज घेऊ शकता किंवा खाऊ शकता. तर त्यासाठी आपल्याला काय लागणार आहे, काळे चणे 1 वाटीभर, छोटी वाटी काळे चणे रात्री भिजू घालायचे आहेत.
आणि सकाळी उठून ते भिजलेले जे काही चणे आहेत त्यावरती असं सैंधव मीठ टाकायचं आहे आणि थोडे गरम करून रोज जर तुम्ही खाल्ले तर तुमचा थायरॉईड कमी होण्यास आणखीन त्याची मदतसुद्धा तुम्हाला मिळेल. असं या थायरॉईडबद्दल सामान्य आजार जरी असला तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. योग्य वेळी त्याचं निदान करा, त्याच्या चाचण्या करून घ्या आणि त्यावर उपचार करायला सुरुवात करा. तर अशा पद्धतीने हा उपाय जरी तुम्ही केला तर तुमचा थायरॉईड त्यावर तुम्हाला कंट्रोल मिळवता येईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीबरोबर. तोपर्यंत आरोग्य वार्ता मराठी हे चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर